ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली। यामध्ये आता पोडियमवर येऊन आदित्य ठाकरे म्हणतात की तातूर मातूर उत्तर दिली आणि समाधान झालं नाही आमचं। त्यांचं समाधान आता कधीच होऊ शकत नाही। सत्तेमध्ये ते पण ज्या वेळेला होते त्याने किती लोकांचं समाधान केलं, त्याच्यापेक्षा जे काय उत्तर दिलंय ते बाकीचे पण आमदार तिथे होते, ते एकटाच आदित्य होता अशातला भाग नाही आहे। आणि म्हणून जी बैठक घेतली तातडीची साहेबांनी ते योग्य उत्तर देण्यासाठीच घेतली होती आणि ते त्यांनी दिलेलं आहे। पण सर ज्या पद्धतीचं रस्त्याच्या प्रकरणामध्ये बैठक बोलवली जाते त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एक होत आहेत आणि नगर विकासला प्रश्न उपस्थित केले जातात। काल ज्यांचं खातं आहे नाही ज्यांच्याकडे खातं आहे त्यांनी ते उत्तर देणं अपेक्षित होतं आणि म्हणून स्वतः साहेबांनी ते उत्तर दिलेलं आहे। आम्ही पण अजून तसं पाहिलं नाही ते गाणं, परंतु ते आता पाहणं गरजेचं आहे। आणि त्यांनी जे काय बोला सगळ्यांनीच मान्य केलं चुकीचं बोललंय म्हणून, आणि म्हणून करता आम्ही बोलतो ते चुकीचं आहे। कोरटकरला घेतला जातो व्यक्ती स्वातंत्र्य जे दिलंय त्याचा नाही का असं काही लोकांनी तो घेतलाय, कारण एवढं ह्या स्टेपला जाऊन बोलणं बरोबर नाही आहे कोणी। आणि एक महाराष्ट्र राज्याचे जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं, त्यांच्यावरती काय टीका टिप्पणी करताना कोणी पण विचार करून बोलणं गरजेचं, भले काय का असं, आणि म्हणून ती चूक आहे। कुणाल कामरानी जो फोटो ट्विट केला कोरटकरला ताब्यामध्ये घेण्याचं लेट झालं का? कारण का मिटकरी असं बोलतात आहे की नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि शिवसैनिकांवर अनेक ठिकाणी केसेस देखील दाखल झाले। त्याला जसा धडा शिकवला आहे केस घ्यायला पण आमची तयारी आहे। सर, कोरटकरला आज ताब्यात घेतलेलं आहे, कसं बघताय? त्यांनी जे काय वक्तव्य केलं महाराजांबद्दल आणि जे काय सावंताला धमकी दिली त्या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्यामुळे त्या ह्याच्यावरती ज्या इंडियन पिनल कोडच्या ऍक्ट प्रमाणे त्याला अटक झालेली आहे त्याच्यावर कारवाई। त्यांनी पहिला अटकपूर्व जामीन मिळवला होता काही दिवसांसाठी, ती वेळ संपल्यानंतर तो पळाला, तेलंगणा कुठं आंध्राला तिकडे गेला बालाजीच्या दर्शनाला, आणि मग तिकडून त्याला अटक केलेला आहे। आता त्याला आणलेला आहे, आता आम्ही बघू काय करायचं। तुमच्यासोबत सतत असणारे मिटकरी म्हणतात की पोलिसांचं अपयश आहे। सर, विरोधक पहिले म्हणत होते जे काय ते बोलणार लोक, परंतु ज्या वेळेला त्याला 8-10 दिवसाची अँटीसेप्टी बेल दिला होता त्याचा पण विचार करणं गरजेचं होतं। विरोधक पहिले म्हणत होते की त्याला अटक कधी करणार, आता अटक केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला की त्याची धिंड काढून त्याला महाराष्ट्रात आणणार। ते आता आम्ही विचारत देणार आहोत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्व सरकार, त्याची धिंड काढायची का त्याला कसं काय करायचं ते आम्ही ठरवू। साहेब, या अधिवेशनामध्ये रायगडचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत का, आणि जर नसतील लागले तर मग यासाठी तुम्ही कुणाला जबाबदार मानता का? रायगडचे कसले प्रश्न राहिले तुझ्याकडे आले घेऊन प्रश्न घेऊन? बरीच चर्चा संदर्भात रंगते की डीपीडीसी बैठक त्या ठिकाणी होत नाही, पालकमंत्री पदावरती पण स्टे देण्यात आलेला आहे, नागरिकांचं नुकसान होतं। आतापर्यंत तरी आम्ही आमच्या प्रत्येकाने मतदारसंघ सांभाळलेला आहे, त्यामुळे नुकसानीची बाब काय आहे नाही। जी कामं आहेत ते आम्ही परिपूर्ण चालू आहेत, करतोय, आणि त्याच्यामुळे अडचण नाही। आताचा जो निधी आहे डीपीडीसीचा तो पुढच्या वर्षात वापरायचा आहे, तो आम्ही अधिवेशन झाल्यानंतर सुरू करू। कुणाल कामराने जो फोटो ट्विट केला तर संविधानाची प्रत हातात घेतली, तीच प्रत राहुल गांधी हातात घेऊन नेहमी फोटो ट्विट करत असतात, या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? आता त्याचा काय हेतू होता ते प्रत दाखवायची संविधानाची हे आम्हालाही काही कळेना। म्हणजे संविधानाची प्रत दाखवल्यानंतर काय तो शेप होतो माणूस, चुकीचं आहे ते। कारण स्वतःला जर वाचवण्यासाठी जर असे काय प्रयत्न होत असतील ते साफ चुकीचे आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।